तर मित्रांनो, मी आज सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा कालाम सुत्तांना दिलेला उपदेश पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याचं कारण आहे की ह्या उपदेशाची आपल्या भारतीयांना खूप काही गरज आहे, म्हणजे तरुणांना खूप त्याची गरज आहे. त्यामुळं मी हा उपदेश पुन्हा एकदा घेऊन आलोय. कालाम सुत्त हा असा आहे की कालामांनो, एखादी गोष्ट अनुश्रवावरून म्हणजे IQ माहितीवरून स्वीकारू नका. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही ती पाहिलेली नसते, पण तुम्ही ती ऐकलेली असते. मग ती गोष्ट कुठून तरी आणि ज्या गोष्टीला माहितीच नाही, जी कधी सत्य असू शकते, असत्य असू शकते, अशा गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतात. आता भारतीय मीडिया म्हणजे न्यूज मीडिया असो, वर्तमानपत्र असो किंवा आकाशवाणी, ह्या गोष्टी जशा IQ माहिती प्रसार करीत असतात आणि आपण काय करतो, अशा गोष्टींवरती विश्वास ठेवतो आणि असंच ते सत्य मानून बसतो. म्हणून IQ गोष्टीवरून कधीही विश्वास ठेवू नका, असे सिद्धार्थ गौतम बुद्ध सांगतात. परंपरा आहे म्हणून स्वीकारू नका. म्हणजे एखादी गोष्ट पिढ्यानपिढ्या आपल्या आजोबा पणजोबा यांच्या काळापासून आलेली असते आणि ती गोष्ट आपण असं कन्सिडर करतो की ती परंपरा आहे, पण ती ऍक्च्युली गोष्ट खरी नसते. म्हणजे त्यामागे सत्य नसतं, त्यामध्ये तर्क नसतो आणि त्यामध्ये चिकित्सा, ह्या गोष्टी सर्व नाकारलेल्या असतात. आपण ती परंपरा आहे म्हणून स्वीकारतो. म्हणून सिद्धार्थ म्हणतात की परंपरा आहे म्हणून स्वीकारू नका. कोणीतरी असे सांगितले आहे म्हणून स्वीकारू नका. एक गोष्ट म्हणजे पूर्वी धर्माचे असे ठेकेदार असायचे आणि ते म्हणायचे की मी ही गोष्ट सांगितलेली आहे. म्हणजे ते स्वतःला असं सांगायचे की मी ईश्वरपुत्र आहे, मी आचार्य पंडित आहे, असं सांगतात. आणि लोक काय करतात, म्हणजे सरळ त्यांच्यावरती विश्वास टाकतात आणि त्यांनी सांगितले म्हणून विश्वास ठेवला पाहिजे. पण सिद्धार्थ गौतम बुद्ध असं सांगतात की त्यांनी सांगितलं म्हणजे तो धर्मगुरू आहे, म्हणजे कोणीतरी सांगितलं म्हणून तुम्ही त्याचा स्वीकार करू नका. ही गोष्ट पिटकातून आली आहे म्हणून स्वीकारू नका. म्हणजे ते म्हणतात की त्यांनी पिटक म्हणजे त्यांचा स्वतःचा धर्मग्रंथ सांगितलाय, त्यांनी इतरांच्या धर्मग्रंथांवरती बोट दाखवलेला नाही. ते म्हणतात की माझ्या स्वतःच्या पिटकामधून जरी ती गोष्ट आली असेल आणि ती तुमच्या तर्काला किंवा तुम्ही जर चिकित्सा केली, तुम्ही सत्याच्या कसोटीवरती तुम्ही तिला मापली आणि ती तुम्हाला चूक वाटली, तर तिचा तुम्ही स्वीकार करू नका, असे सिद्धार्थ गौतम बुद्ध कालामांना सांगतात. अनुभव नसलेल्या तर्काच्या किंवा न्यायशास्त्राच्या आधारे स्वीकारू नका. म्हणजे एखाद्या गोष्टीला अनुभव नाही आणि त्याचा न्याय हा म्हणजे निष्पक्ष नाही, म्हणून जर त्या गोष्टीला न्याय निष्पक्ष नसेल, त्यामध्ये खोटेपणा असेल, तर ती गोष्ट स्वीकारू नका. अंदाज बांधण्याचा आनंद मिळतो. म्हणजे एखादी गोष्ट असते, मी तिला अंदाजे घेतोय आणि ती खरी ठरेल म्हणून स्वीकारू नका. एखादी गोष्ट मताला अनुकूल आहे, म्हणजे ती गोष्ट माझ्या मनाला योग्य वाटते ना, पण ती चुकीची आहे. ती चुकीची असले पण माझ्या मनाला योग्य वाटते म्हणून मी स्वीकारतोय. पण त्यापुढे तुम्हाला काय मिळणार आहे? त्यापुढे तुम्हाला ते दुःखच मिळणार आहे. म्हणजे तुमच्या मनाला म्हणजे अनुकूल आहे, ती गोष्ट तुमच्या मनाला अनुकूल आहे म्हणून स्वीकारू नका. हा श्रमण म्हणजे समजा मी स्वतःही आहे आणि मी तुम्हाला काहीतरी सांगतोय. हा श्रमण आपला गुरु आहे आणि मी कोणाचा तरी गुरु आहे आणि माझे कोणीतरी शिष्य आहेत आणि त्या शिष्यांनी माझी एखादी गोष्ट जर त्यांच्या तर्काला आणि त्यांच्या चिकित्सेला अनुसरण असेल तरच स्वीकारा, अन्यथा स्वीकारू नका, असे सिद्धार्थ गौतम सांगतात की हा श्रमण आपला गुरु आहे म्हणून स्वीकारू नका. तर कालामांनो, तुम्ही जेव्हा स्वतःच अनुभव घ्याल की या गोष्टी, सिद्धार्थ गौतम बुद्ध कालामांना सांगतात की ज्यावेळी तुम्ही स्वतःहून अनुभव घ्याल की ह्या गोष्टी अकुशल आहेत, स्वदोष आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये दोष आहेत, त्याच्यामध्ये त्रुटी आहे आणि जाणकारांनी त्याची प्रशंसा केलेली नाहीये, निंदा केली आहे, निंदा, आणि त्या अहिताच्या आहेत आणि स्वीकारल्यानंतर तुम्हाला दुःख मिळणार आहे आणि त्या दुःखाला कारणीभूत होणार आहेत आणि त्यामुळे तुमचं वाईट होणार आहे. तर अशा गोष्टी स्वीकारू नका, त्याचा त्याग करा. त्यानंतर कालामांना तथागत म्हणतात की मग तुम्ही कधी स्वीकारणार? जर एखादी गोष्ट तुमच्या अनुभवाला योग्य ठरेल, म्हणजे तुम्ही त्या गोष्टीचा अनुभव घ्याल, तुम्ही चिकित्सा कराल, तर्क कराल आणि तुम्हाला असं कळल की
ही गोष्ट निर्दोष आहे, कुशल आहे, तिच्यामुळं ती ऍक्सेप्ट केल्यानंतर तुमचं हित होणार आहे, तुम्हाला सुख मिळणार आहे. आणि जाणकारांनी ह्याची प्रशंसा केल्या, निंदा केलेली नाहीये. जाणकारांनी सुद्धा त्याबद्दल चांगलं सांगितलेलं आहे. आणि अशा गोष्ट स्वीकारल्यानंतर तुम्हाला सुख मिळेल. आणि जर तुम्हाला ह्या गोष्टीकडून तुम्हाला सुख मिळत असेल तर तुम्ही त्या गोष्टी स्वीकारा, अन्यथा स्वीकारू नका. म्हणजे तुम्हाला गोष्टी पटत असतील, तुमच्या तर्काला, सत्याला चिकित्सा करून त्या गोष्टी तुम्हाला पटत असतील तर स्वीकारा, अन्यथा स्वीकारू नका. सिद्धार्थ गौतम म्हणतात की परलोक किंवा स्वर्गलोक असो किंवा नसो, आत्ताच्या ह्या जीवनात, इहलोकात म्हणजे मी जसा वागतोय, जर सद्वर्तनामुळेच जर व्यवस्थित म्हणजे एखादा व्यक्ती व्यवस्थित वागला, म्हणजे माझ्यापासून सुरुवात असो की सद्वर्तनामुळेच त्या व्यक्तीला त्याचं कल्याण होणार आहे. एखाद्या व्यक्तीकडं मैत्री, करुणा, प्रेम, दया ह्या गोष्टी असतील आणि राग, लोभ, अहंकार, गर्व ह्या गोष्टी नसतील तर तो व्यक्ती आणि त्याचं कल्याणच होणार आहे, असे सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात. पण आपल्या भारतीयांनी काय केलं? आपल्या भारतीयांनी चिकित्सा नाकारली. त्यांनी वर्ण व्यवस्था आणि जातीभेद आहेत, जातीमध्ये भेद आहेत ते मांडले, त्यांना कवटाळलं. हे आपल्या भारतीयांचं करंटेपण आहे. त्यांनी चिकित्सा करणाऱ्या बौद्ध विचारांना नाकारणं आणि मनुस्मृतीला कवटाळलं. मनुस्मृती माणसामध्ये भेद निर्माण करते, वर्ण व्यवस्थेची चाहते आहे मनुस्मृती, आणि त्या मनुस्मृतीला भारतीयांनी कवटाळलं. त्यांनी बुद्धांचा एकही विचार आपल्यापर्यंत येऊन दिलेला नाही कधी जाणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उलट सिद्धार्थांच्या विचारांना बाजूला ठेवून मनुस्मृतीला कवटाळलं. त्यांनी वर्णव्यवस्था म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ह्या गोष्टी ज्या मनुस्मृतीनं दिलेल्या आहेत आणि त्यांचे ते नियम आहेत, ह्या गोष्टींना त्या भारतीयांनी स्वीकार केला. हे आपलं करंटेपणाचं लक्षण आहे. त्यामुळं सिद्धार्थ गौतम बुद्ध असे म्हणतात की कोणतीही गोष्ट सत्याच्या, तर्काच्या आणि चिकित्सा करण्याच्या गोष्टीने स्वीकार करा, अन्यथा स्वीकारू नका. धन्यवाद.